Hello students, standard 9th, subject English 1.4, that is the story of tea we are going to learn uh, today. See on page number 19, हे पान नंबर 19 वरती पहा. यावेळी एक शेवटचा पॅराग्राफ आपल्याला बघायचा आहे. दोन पॅराग्राफ आपण संपवूया. पान नंबर 19 वरती लास्ट पॅराग्राफ बघा. आता आपण बघितलं की जेव्हा मागच्या पॅराग्राफमध्ये काय शिकलो याचे 1-2 मिनिटांमध्ये उजळणी बघूया की हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक. आता जगामध्ये पहिल्यांदा माणसांनी चहा कधी आणि कसा सुरू केला पहिला हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलं की चीनच्या कथांमध्ये एक कथा अशी इंटरेस्टिंग कथा मजेशीर एक गोष्ट त्या ठिकाणी सापडते की त्यावेळी एक एम्परर शेनॉंग नावाचा एक राजा होता आणि तो ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आणि मेडिसिन औषध शेती आणि औषधाचा किंवा आयुर्वेदाचा त्याला जनक समजलं जायचं. तर आपल्या प्रवासामध्ये असताना त्याच्यासाठी पिण्यासाठी त्याचा एक नौकर पाणी गरम करू लागला त्याला आणि एका झाडाखाली तो पाणी गरम करत होता. दरम्यान पाणी गरम करत असताना त्या झाडाची काही पानं त्या पातेल्यात पडली आणि त्या पाण्याचा रंग बदलला. आता हेच पाणी जे आहे ती त्याला त्याच्या पिण्यामध्ये आले त्या राजाच्या आणि त्याला एकदम फ्रेश वाटायला आणि मग त्यानं त्याचा अभ्यास केला, त्या झाडाचा अभ्यास केला आणि त्याच्याबद्दलची भरपूर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे एक निष्कर्षापर्यंत आला की उत्तेजक पेय किंवा एक स्टिम्युलेटर म्हणून ह्या वनस्पतीचा उपयोग केला जाऊ शकतो आणि एखाद्या विषाची म्हणजे विषापासून बचाव करण्यासाठी त्याला जो अँटिडोट म्हणतो आपण तोही तयार करण्यासाठी म्हणजे एखाद्या विषाचं प्रमाण कमी करणं किंवा ते विषाचं विष जे आहे त्याचा म्हणजे निष्प्रभ करणं त्याचा काय म्हणतो आपण की त्याचा प्रभाव कमी करणं ह्याच्यासाठी सुद्धा आपण चहाचा वापर करू शकतो. ही माहिती आपण मागच्या पाठामध्ये घेतलेली आहे. आता बघूया पुढं पान नंबर 19 वरती पहा. सी ऑन पेज नंबर 19. मी वाचतो पॅराग्राफ नंतर स्पष्टीकरण त्याचं बघूया. आता ही झाली चैनातली दंतकथा की जी चहाचा उगम कसा झाला हे सांगते. आता बघूया. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. After considerable research and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. It is said that Japanese priests studying under a Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese emperor Hui Sung was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. See. So आता हा पॅसेज बघत असताना आपण या प्रश्नांचे उत्तरही आपल्याला शोधायचे आहेत की हाऊ डिड टी रीच अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, व्हाय डिड ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन अबाउट द टी. हा प्रश्न आपण काल बघितलेला होता. या दोन प्रश्नांची उत्तर आज आपल्याला पाहिजे बघा. हाऊ डिड टी क्वेश्चन्स 1.
how did tea how did tea reach others parts of the world. How did tea reach other parts of the world? जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी चहा कसा पोहोचला याचं उत्तर आपल्याला या पॅराग्राफमध्ये या पॅसेजमध्ये शोधायचे. दुसराही प्रश्न बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिजन्स और स्टोरीज अँड हिस्ट्री? व्हॉट इज द डिफरन्स फरक between legend or stories and history? या दोन प्रश्नांचे उत्तर पाहिजे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, या दोघांमध्ये फरक काय? फॉर एक्झाम्पल लिजन्स ऑफ स्टोरीज, कथा, और अँड हिस्ट्री, इतिहास आणि नुसत्याच कथा याच्यामध्ये फरक काय तो सांगायचा. आता बघूया, पॅराग्राफ आपण वाचलेला आहे, समजून घेऊया. येट अनदर लिजन टेल्स अस दॅट इट वॉज ए बुद्धिस्ट monk. Write down this word monk. Monk means भिक्षू, you can say. बुद्ध भिक्षुक असतात पहा, त्याला मोंक म्हणायचं. आता चायनामधलीच एक दुसरी कथा त्या ठिकाणी आहे की कशा प्रकारे चहाचा शोध लागला. आता वरील शोध पण आपण बघितलं की एम्परर शेन हॉंग यांनी चहाचा शोध लागलेला आहे, जो की ॲग्रिकल्चरचा आणि मेडिसिनचा फादर आहे, जनक आहे. आता दुसरी एक कथा अशी आहे, त्याला दंतकथाच म्हणूया. येट अनदर लिजन टेल्स दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मोंक नेम्ड बुद्धिधर्म नावाचा एक बुद्ध भिक्षू होता. हु वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज ए ड्रिंक, की ज्यानं चायनामध्ये पहिल्यांदा चहा हे पेय म्हणून सुरू केलं. ही वॉज कीन टू फाइंड ए हर्ब और अ मेडिसिनल प्लांट which would help him stay awake and alert for long period of time in prayer and meditation. आता तो अशा प्रकारच्या वनस्पतीच्या शोधामध्ये होता की जेणेकरून त्या वनस्पतीमुळे त्याला जास्त वेळ एका ठिकाणी थांबण्याची आणि प्रार्थना करण्याची आणि उपासना, ज्याला मेडिटेशन म्हणतात, मेडिटेशन उपासना, म्हणजे उपासना करण्यासाठी एका ठिकाणी तटस्थ उभा राहावं लागतं. आणि मग अशा वेळी जर एखादी वनस्पतीचं म्हणजे पानं खाल्ली किंवा अशा प्रकारची वनस्पती टाकून पाण्याबरोबर जर खाल्ली तर त्याच्यामुळं कंटाळा येणार नाही किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसता येईल, आपल्याला बसू शकेल. त्याच्यासाठी तो अशा वनस्पतीच्या शोधामध्ये होता की जे त्याला आपल्या प्रार्थनेमध्ये किंवा आपल्या उपासनेमध्ये एक ठिकाणी बसण्यासाठी मदत करेल. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल, बरेच शोध घेतल्यानंतर आणि प्रयोग केल्यानंतर, ही फाउंड दॅट चेविंग ज्यूस फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. आणि बऱ्याच शोध घेतल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की चहाची पानं जी आहेत, म्हणजे चहा ह्या झाडाची पानं खाल्ल्यानंतर त्याला एक प्रकारचं उत्तेजना मिळाली, त्याला एक प्रकारचं चैतन्य त्याच्या मनामध्ये शरीरामध्ये प्राप्त झालं आणि मग तो जास्त वेळ जागा राहू लागला, म्हणजे त्याला झोप येईना त्या चहाची पानं खाल्ल्यामुळं. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमॉंग हिज डिसिपल्स. I know this word also. Disciples.
डिसिपल्स, डिसिपल्स म्हणतो आपण शिष्यांना, राईट. आणि त्याचे शिष्य जे आहे त्या शिष्यांमध्ये त्यानं ते पेय जास्त प्रसिद्ध केलं आहे. इट वॉज हू इंट्रोड्युस्ड टी अमॉंग डिसिपल्स इन चायना. आणि चीनमध्ये आपल्या शिष्यामध्ये त्यानं हे पेय जे आहे हे म्हणजे याची जी ओळख करून दिली. It is said that the Japanese priests studying under a Buddhist teacher in China carried tea seeds and juice back home with them. आणि जपानचे काही प्रिस्ट म्हणजे याला पादरी म्हणतो आपण, म्हणजे हा धर्मगुरू असतो प्रिस्ट, राईट. तर या धर्मगुरूच्या अंडर या धर्मगुरूकडे काही जपानमधले जे शिष्य गेलेले होते की धर्माचा अभ्यास करण्यासाठी. तर त्यावेळी त्यांनी येताना आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या देशामध्ये येत असताना त्यांनी त्या चहाची बी आणि त्याची जे पान आहे ते माघारी जपानमध्ये आलेले. तुर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. आणि तुर्किशचे जे ट्रेडर्स आहेत, व्यापारी ज्याला म्हणतात ट्रेडर्स, तुर्किश लोक जे आहेत, तुर्किश व्यापारी जे आहेत, ह्यांनी मंगोलियाच्या म्हणजे बॉर्डरवरती चहाचे सौदे सुद्धा करायला सुरुवात केली. इन फॅक्ट खरं तर द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुई सॉन्ग वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप ए रिसर्च इन टू द बेस्ट टी फिस्टिंग मेथड अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोल्ड. तर असंही सांगितलं जातं की चीनमध्ये चायनीज एम्परर, चायनाचा जो राजा होता त्याचं नाव आहे हाई सुंग. यानं काय केलं की चहा पिण्याला बढावा देण्यासाठी, चहाचं पेय हे लोकांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी त्यानं टी मेकिंग, टी टेस्टिंग टुर्नामेंट पण आयोजित केली. म्हणजे चहा वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवणं आणि वेगवेगळ्या पद्धतीचा चहा टेस्ट करणं किंवा त्याची चव घेणं, अशा प्रकारच्या टुर्नामेंट्स, स्पर्धाच त्यानं ठेवल्या आपल्या राजदरबारात, कोर्टमध्ये. सो टी माइंडेड वॉज ही. आणि त्याला खूपच चहाची आवड होती. दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. आणि मग ह्या चहाला प्रसिद्धी देण्याच्या नादामध्ये मंगोलिया जी आहे हे ते मंगोलियातील राज्य त्याचं गेलं. तर अशा पद्धतीनं आपण या पॅराग्राफवरती आज चर्चा केलेली आहे. त्यातले वेगवेगळे शब्द आपल्याला लिहून दिलेले आहेत. हे शब्द पाठ करा आणि या 2 प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, विल स्टॉप हिअर. थँक्यू.